एक सातारा कागल रस्त्यावर जे मंजूर केलेली कामं होती त्याच्यामध्ये महत्त्वाची, त्यात कोल्हापूर जवळील एलिव्हेटेड कॉरिडॉर 6.22 किलोमीटर 750 कोटी रुपये, एलिव्हेटेड कॉरिडॉर इन कागल सिटी 2.63 किलोमीटर 295 कोटी, एलिव्हेटेड कॉरिडॉर इन उमरज 3.1 किलोमीटर 108 कोटी, फ्लायओव्हर टू कुवरबाव ऑन रत्नागिरी कोल्हापूर रोड हा 1.41 किलोमीटर हा 91 करोड, यालाही पण आज मंजुरी दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त आज ॲन्युअल प्लॅनमधली जी कामं मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये आज टोटल कामं मी यात पुणे विभाग नाशिकची आहेत, ही टोटल ही एकंदर 61,850 कोटी रुपयाची आहेत। याच्या व्यतिरिक्त आता जे सांगितले मी 50,000 कोटी, त्याच्या व्यतिरिक्त जवळ 1,10,000ची होती। या कामाची मी फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण पुणे पश्चिम महाराष्ट्राशी रिलेटेड आहे। 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर इन कागल सिटी कागल सातारा पॅकेज 1 हा 300 कोटी रुपये, 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर इन उमरज टाउन कागल सातारा 108 कोटी अप्रुव्हल अंडर बिडिंग, 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर इन कुवरबाव 1.41 किलोमीटर 91 कोटी रुपये, आणि त्याच्यानंतर चौक ते पुणे रिंग रोड असे 2 पॅकेजेस आहेत। आणि पुढे मग बंगलोरपर्यंत नवीन हायवेची अलाइनमेंट पक्की झाली आहे। साधारण मुंबई ते बंगलोर 5 तासात होईल आणि पुणे ते बंगलोर हे 4 ते 4.5 तासात होईल। त्याचबरोबर मुंबई टू गोवा या रस्त्याचं मी काही उद्घाटन करणार नाही कारण याला खूप डिले झालेला आहे, पण मी आता जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यात मुंबई गोवा याच्याही पण रस्त्याचं मी 95% काम पूर्ण झालं आहे आणि स्वतः मुंबईवरून गोव्यापर्यंत गाडीने जाऊन याचं परीक्षण करणार आहे आणि उद्घाटन काही करणार नाही कारण फार उशीर झाला त्याला, मला संकोच होता उद्घाटन करायचा कारण खूप जुनं आहे। दुसरं नंतर खंबाटकी घाटात मीच टनेल बांधली होती। मी जेव्हा 95-2000ला होतो तेव्हा एकदा महाबळेश्वरला मिटिंगला चाललो होतो, तेव्हा टँकर आडवा झाला होता आणि मी 8 तास रोडवर थांबलो होतो आणि त्यावेळी ती टनेल व्हायबल नव्हती। किर्लोस्कर कन्सल्टंट होते, त्यांना महाबळेश्वरला बोलावलं आणि एक रस्ता जाण्याकरता जुन्या रोडवर आणि एक टनेल असं केलं होतं। आता नवीन ट्विन टनेल तयार केलेली आहे आणि आता ती टनेलमधला एक पाटा सुरू झालेला आहे आणि दुसराही पण आता मार्चपर्यंत पूर्ण होईल, त्यामुळे हा खंबाटकी टनेल देखील पूर्ण होईल। पुणे सातारावर बरेच मार्ग आहेत, अडचणी आहेत, त्याच्या सोडवण्याकरता आम्ही मागे लागलो आहे। सध्या कोर्टात केसेस आहेत। तर साधारणतः पुण्याला जोडणारा पुण्याचा रिंग रोड हा महाराष्ट्र सरकार बांधत आहे। नंतर पुणे मुंबई हा दुसरा द्रुतगती महामार्ग, यात आम्ही 100 मीटर जागा घेतली आहे